हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आलो आहे गावाला, हे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल। तर आज आलो होतो कॉलेजमध्ये धुळ्याच्या, पण सॅटर्डे असल्यामुळे जे काम होतं ते काही झालं नाही। मग पुढे निघालो, जाताना वाटेमध्ये महादेवांचं दर्शन केलं। तिथून पुढे आम्हाला भरपूर शॉपिंग करायची होती। तर सगळ्यात मोठं जे काम होतं ते रक्षाबंधनचं माझं गिफ्ट पेंडिंग होतं। ते भाऊ म्हटला होता की तू आल्यावर तुला जे हवं आहे ते घे। तर मला घ्यायची होती साडी, आणि ते बघा साडी घेण्यासाठी मी 6 लोकांना घेऊन आले दुकानामध्ये। मी, माझा नवरा, माझा भाऊ जो की मला साडी घेऊन देणार होता विशाल, माझी ताई, माझा अजून एक भाऊ जो की माझा व्हिडिओ शूट करतोय प्रवीण, त्याची बायको म्हणजे माझी लाडकी विद्या वहिनी। आम्ही एवढे सगळे लोक साडी घेण्यासाठी नाही तर त्यांनाही बाकीची शॉपिंग करायची होती, त्यामुळे आलो होतो। पण पावसाचं वातावरण होतं आणि संध्याकाळी आम्हाला परत बाहेर जायचं होतं, एक तर स्वामीनारायण मंदिरमध्ये, नाहीतर दहीहंडी बघायला जाऊ असा आमचा प्लॅन आहे। बघूया आता पाऊस काय करतो ते। नंतर मग आम्ही माझ्या भावाच्या रूमवरती आलो होतो। तिथे आल्यानंतर तिथे दहीहंडीची खूप छान तयारी चालू होती। DJ आलेला होता। 3 ते 4 महिने झाले असतील त्यांना इथे येऊन राहायला, त्यामुळेच त्यांना काही लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या। वहिनीला थोडी शॉपिंग करायची होती, पण त्यांचं म्हणणं असं होतं की तू आल्यानंतर आपण घेऊ। तर मलाच यायला इथे खूप उशीर झाला होता। त्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये गेलो, माझी साडी घेतली, त्याने बराच उशीर झाला। तर मग त्यामुळे त्यांची शॉपिंग जी होती ती राहिली होती। इथे आता आमची स्वरा, गुरु, सिद्धार्थ यांना खूप छान कळायला लागलंय, काही गोष्टी समजायला लागल्या, त्यामुळे यांनी ना दहीहंडी यावेळेस खूप छान एन्जॉय केली। मस्त गॅलरीमध्ये बसून घेतले खुर्च्या टाकून, आणि इकडे वहिनींनी सगळ्यांसाठी चहा बनवला, सगळ्यांना चहा दिला। मी जर माहेरी आली ना तर किती दिवसाच्या सुट्ट्या असल्या तरी ते मला अपूर्ण पडत असतात, कारण आम्ही खूप काही प्लॅन करत असतो। मी तिकडे गेल्यानंतर काय करायचं काय नाही, किंवा वहिनीं त्यांचंही असतं की तुम्ही आल्यानंतर आपण हे करू ते करू, इकडे जाऊ, पण त्या सगळ्या गोष्टी काही पूर्ण होत नसतात, त्यातला काही ना काही अपूर्ण राहतात। असो, आता ते प्रत्येकाचंच असेल, प्रत्येकाच्याच प्रत्येक गोष्ट पूर्ण होत नसतात। तर इकडे या दोघांची काय चर्चा चालू आहे ना काय माहिती। इकडे DJ पण चालू झाला आहे, आणि आता DJ चालू झाल्यानंतर आम्हाला सांगायला लागत नाही की DJ वर डान्स करा असं। इथे आमचा डान्स तर चालूच आहे, पण सोबत पावसाने पण हजेरी लावली आहे। आणि आता या बच्चा पार्टीला घेऊन बाहेर कसं जायचं, म्हणून आम्ही ठरवलं की घरी स्वयंपाक करायचं, जेवण करायचं आणि गप्पा करायच्या। कारण असंही आम्हाला उद्या संध्याकाळी पुण्याला जायचं आहे, नंतर एवढा निवांत वेळ भेटणार नाही, आणि मुलांनाही पावसात घेऊन जाणं बाहेर शक्य नाही, त्यामुळे म्हटलं घरीच आपण गप्पा गोष्टी करूया। तर तिकडे ताई आणि वहिनींनी मस्त स्वयंपाक करायला घेतलेला होता। तिकडे काय आपलं काही काम नव्हतं, म्हटलं आपण आपला व्हिडिओ शूट करूया। तर इथे माझ्या भाचीला वाटलं की तू एकटी किती व्हिडिओ शूट करेन, म्हणून ती मला मदत करत होती। इथे आमच्या मॅडम मस्त व्हिडिओ शूटिंग करताय, मग त्यांची आम्ही एक क्लिप घेतली। आणि तुम्ही जर घरात लहान असाल ना तर इतरांपेक्षा थोडे का होईना तुमचे लाड जे आहे जास्त होत असतात। मी माझंच सांगते, लग्नाआधी मी किचनमध्ये काही जास्त काम केलं नाही, आणि आताही गेली तर आताही कोणी करू देत नाही। यांच्याकडे आम्ही थोडं दुर्लक्ष केलं तर यांनी लगेच मोबाईल हातात घेतला। इकडे यांचं काहीतरी गॉसिप चालू आहे, म्हटलं चला आपण जाऊन बघूया, तर कॅमेरा बघताच यांनी लगेच स्माईल केली। इकडे काकू पण ना आज गावावरनं परत आलेली होती, तर ही दहीहंडीची मस्त मजा घेत होती। बोलत बोलत का होईना यांनी स्वयंपाक मात्र पटकन रेडी केला। मग आता ना या गुरुला बघून मला काम करण्याची इच्छा झाली, कारण तो इथे बसून यांच्याकडनं नीट काम करून घेतोय। म्हटलं आपलाही कुठंतरी कामामध्ये हातभार लागलाच पाहिजे। तर बाहेर जी मंडळी दहीहंडीची गंमत बघत होती ना, तर त्यांना बोलवण्याचं सगळ्यात मोठं काम मी केलं। त्यांना बोलवून आणलं, जेवायला बसवलं। आता माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या भावांचं बॉन्डिंग असं आहे ना, ते जर एकत्र आले तर माझीच मस्करी करायला लागते। असो, कारण माझी आणि माझ्या वहिनीचंही बॉन्डिंग असंच आहे। पण जेव्हा आपण भावंडं भांडणं करतो, मस्ती करतो, कॉमेडी करतो,
आणि एकमेकांपासून जेव्हा लांब जातो ना, मुलं कधी-कधी वेगळ्या शहरात जातात कामानिमित्त किंवा मुली सासरी जातात, तेव्हा आपण हे क्षण खूप मिस करत असतो. त्यामुळेच मी ही क्लिप ॲड केली आहे माझ्या ब्लॉगमध्ये. प्रत्येकाचं असंच असतं, प्रत्येक भावंडं खूप भांडतात जवळ असले की, खूप मस्ती करतात. पण जेव्हा ते लांब जातात ना, त्याच गोष्टी त्यांना आठवण येते, त्याच गोष्टी ते खूप मिस करत असतात. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, मग बाहेर आलो. दहीहंडी इथे फोडत होते मुलं, तर दहीहंडी फुटली. त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. इथे ना आमच्या मॅडम ज्या आहे स्वरा, त्यांना दहीहंडी दिसत नव्हती, म्हणून त्यांच्या मामाच्या खांद्यावर जाऊन त्या बसलेल्या होत्या आणि दहीहंडी बघत होत्या. खरंच हे बालपण पण किती भारी असतं ना. कधीतरी आम्ही अशी भावंडं एकमेकांच्या खांद्यावर बसायचो, मस्ती करायचो आणि आता तेच म्हणजे आम्ही आमच्या भावांच्या मुलांमध्ये बघतोय. तर खूप भारी वाटतं त्या गोष्टी बघायला, की आपण अशा गोष्टी करत होतो, तर दिवस किती लवकर बदलले, किती लवकर दिवस पुढे सरकले. असं आता आम्ही घरी निघालो होतो, रात्रीचे 10 वाजले, दहीहंडी फुटली, छान एक सेल्फी घेतली. नेक्स्ट डे मग आम्ही मुक्तीला गेलो होतो. खानदेशातील केदारनाथ मंदिर, हे मंदिर ना ह्या नावाने खूप प्रसिद्ध झालं आहे खूप कमी दिवसामध्ये. तर याआधी आम्ही मंदिरात गेलो होतो, पण माझे दीर यावेळेस आमच्यासोबत होते, त्यामुळे म्हटलं ते या मंदिरात गेले नव्हते. तसं तर ते केदारनाथला जाऊन आले, पण म्हटलं चला आता इथे एवढ्या जवळ आलो आहे आपण, तर या मंदिरात पण दर्शन घेऊया. असंही श्रावण महिना चालू आहे. तिकडनं घरी आल्यानंतर आंबोड्यातील सिद्धिविनायक मंदिर, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, एकविरा देवीचं दर्शन घेतलं. आमच्या गावामध्ये हे 2 मंदिर खूप मोठे आहे, प्रसिद्ध आहे. नेक्स्ट टाईम मी याचाही डिटेलमध्ये ब्लॉग नक्कीच बनवणार. घरी आलो, पॅकिंग केली आणि आम्ही आमच्या रस्त्याला लागलो, म्हणजे घरी यायला लागलो. वाटेमध्ये मस्त जेवण केलं. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान एक कॉमेंट करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. आणि अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.